हो हो विहीणबाई, अहो हो तुम्ही म्हणाल तसं करूयात ना व्हिडिओ शूटिंग. हो आणि काय म्हणतात ते आमच्या सिद्धूच्या लग्नात केलेलं हा ते प्री वेडिंग ते पण करू आपण. हा कधी होणार आहे ताईचं काम? माझा सगळा स्वयंपाक बाकी आहे. थांबाव रत्नाक्का, काय ग तुझं? जरा शांत राहा ना. ऐका ताई काय म्हणतायत. त्या म्हणतायत कुणाचीही मदत घेणार नाहीयेत. मग एवढा खर्च करणार कशा? हो स्टेज तर भला मोठा हवाच, तरी मंडप आपण ना खाली एक वेगळाच बांधू. म्हणजे मंडपातला एक कोपरा ना रुखवतीने भरलेला असेल. अहो नाही नाही, पैशाची तर काही काळजीच नाहीये. तुम्ही निश्चिंतपणे तयारीला लागा. कोणी काही देवो न देवो, आपण आपल्या मुलांची हौस पुरवायची. काय अहो लग्न तर धुमधडाक्यात होणारच आहे. हळद सुद्धा जोरात होणार. हो हा हो 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 पत्रिकेचं डिझाईन्स ना सगळ्यात बेस्ट निवडूयात. हो तुमचे कितीही पाहुणे आले तरी चालतील, काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम होईल. गॅस अजून थोडा वेळ चालू ठेवला तर प्रॉब्लेम होईल. ताई गॅस पासून लांब उभी राहा, मिरची फुटून तोंडावर यायची. रत्नाका काय बोलताय तुम्ही? मी विहीणबाईंशी बोलते ना. या करा तुमचं आटपून घ्या, मी मग येते. हा विहीणबाई बोला. हो हो हो. काय झालंय या ताईंना? ह्या अशा का वागतायत? बघा तर एका रात्रीत बदलल्या नाही ताई. शेवटी काय, हातात पैसा आला ना की हे असं होतं. कोण बोलते? हा अगं ताई काय बोलते बघ. सगळं ठरवलं पण तिने. हो ना, ताई म्हणतायत कुणाची मदत न घेता करणार. मग एवढा खर्च? हो ना, मला पण खूप भीती वाटायला लागलीये. म्हणजे सासूबाईंनी ह्यांच्यावर जबाबदारी टाकलीये खरी, पण आज तर ह्यांचा कॉलेजला जायचा पण मूड नव्हता. इतके प्लॅन्स आखलेत ताई काकींनी. सुहास भाऊजींनी सगळं व्यवस्थित मॅनेज करायला हवं. वाढ बघा, त्याला जमणार आहे का? सगळा घोळ घालून ठेवला आईने. थोडं तर थोडं पण काही ना काही देत होते ना सगळे. आता एक दमडी कोणी देणार नाही. कुठून आणू एवढा पैसा एका दिवसात? माझ्या बापाकडून घेऊ. बापूंना मागण्यात काही अर्थच नाही. ते आधी शिंगू रुकून आहेत माझ्यावर. लग्नाच्या बाबतीत कशातच नव्हतं तेच बरं होतं. उगाच शाणपणा करायला गेलो आणि अंगाशी आलंय सगळं. अगं हो हो, जाऊयात ऑफिसला. थांब जरा, किती प्रश्न विचारशील? या अंगठ्यांपैकी एक डिझाईन निवड. आईने पाठवली. तुला जी डिझाईन आवडेल ती अंगठी करायला द्यायची. नमा काय झालं? तुला कोणतीच डिझाईन आवडली नाही का? सगळ्या डिझाईन छान आहेत. मग तुझा चेहरा असा का पडला? तू नको ना टेन्शन घेऊ. इथे तयारी सुरू करतीलच. तू
तू हा सगळा विचार सोड बघू आणि लवकर अंगठी सिलेक्ट कर ना. मग तू आता अशीच बघणार आहेस का? नाही ना, मग अंगठी सिलेक्ट कर लवकर. छान आहे ना अंगठी. चला आता ऑफिसला, आज एक महत्वाचं कामही आहे. हो दादा, द्या ना काहीतरी 2 पैसे द्या हो. हो द्या हो, असं नका करू दादा, द्या ना. तुझ्यासारखीच अवस्था झाली माझी, तूच दे मला पैसे. हो दादा द्या हो. अहो द्या हो, काहीतरी द्या हो दादा प्लीज. एक जा रे बाबा, नको नको फिरू. हो दादा द्या. हो दादा द्या ना. हो मावशी, कोल्ड्रिंक द्या ना. काय मास्तर, आज इकडे कुठं? काय नाही, असंच. नामाचं लग्न काढलं म्हणे. तुम्हाला कसं कळलं? घ्या आता गुळपुळीत काय लपतं का? कुणी शिंकलं तर लगेच कळतं. आणि देशमुखांच्या घरातल्या खबऱ्या आता वारासारख्या पसरायला लागल्यात. बरं मी काय म्हणतो, केव्हाची काढली तारीख? कळेल तुम्हाला. चला येतो मी, घाईते जरा. या गाय असेल तुम्हाला. कोल्ड्रिंक घ्या ना बाबा. अहो गेले ते. असं कसं गेले सांगितलं. आणा ना, मी घेतो ना, द्या. अरे सुहास, इथे काय करतोयस? अरे काय नाही दादा, आज ते कॉलेजला गेलोच नाही मी. का? नाही, ते पैशांची व्यवस्था कशी करायची ना, त्या विचारात जरा भटकत होतो. मग झाली का काही व्यवस्था? करूया काहीतरी. बरं तिजोरीत किती आहेत? बरं बस, मी तुला घरी सोडतो, चल. नाही नको दादा, मला घरी यायची इच्छा नाही होते. का? नाही तू जा, मी येतो नंतर. मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. तू चल माझ्या बरोबर. आणि हे बघ, आपण काहीतरी मार्ग काढू. चल बस लवकर. अरे बस म्हणतो ना, चल. मानपानाची यादी. पुण्याची काकू आणि तिच्या 2 मुली, नगरची आत्या, तिचा मुलगा आणि सून, म्हणजे हे झालं. आणि अकोल्याची मावशी. अरे देवा, अकोल्याच्या मावशीला किती वर्ष झाली आहेत भेटून. तिला मुलगा आहे की मुलगी? फोन करून विचारायला हवं. म्हणजे मुलगा असला तर शर्ट पीस, मुलगी असली तर साडी. झालं, सगळ्यांचा मानपान सारखा झाला पाहिजे, काही कमी नको पडायला. तुम्ही इथे कशाला आलात? ते साफसफाई करायची ना. नाही, काही गरज नाहीये, साफ आहे आमची खोली. जा तुम्ही. अहो काळजी नका करू, मी काहीही पाहिलं नाहीये किंवा मला कुठले प्रश्नही पडलेले नाहीयेत की तुम्ही हा निर्णय का घेतलात, एकटेच एवढा लग्नाचा खर्च कसा करणार वगैरे वगैरे. उलट मला तुमचं कौतुकच वाटलं. तुम्ही किती विश्वास दाखवलात मुलावर तुमच्या. असं प्राऊड फील झालं ना की बस. खरं म्हणताय की? हो मग. अहो माझा तर स्वभावच नाहीये कोणावर अवलंबून राहण्याचा, म्हणून तर एवढी सगळी कामं करते ना मी बघा. आणि तुम्ही सुद्धा दुसऱ्या कोणावर अवलंबून न राहता, कुणाचे उपकार न घेता स्वतःच्या मुलावर मोठ्या विश्वासाने त्याच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी सोपवलीत. खूप अभिमानाची गोष्ट आहे. खरं म्हणताय तुम्ही. कोणावर अवलंबून राहून, कोणासमोर लाचार होऊन मला माझ्या मुलीचं लग्न नाहीच करायचं. नाही, तुमचा निर्णय बरोबरच आहे, पण जरा प्रॅक्टिकली विचार करायला हवा ना. म्हणजे सुहासला एवढा मोठा खर्च झेपणार आहे का? अहो देशमुखांच्या घरातलं कार्य आहे, ते तेवढ्या दिमाखात व्हायलाच हवं. माझा मुलगा करेल सगळी व्यवस्था. कुठून करणार? नाही म्हणजे मी काय म्हणतेय ताई, आम्ही तसेही तुमचे व्याहीच आहोत. तुम्ही मिलिंदला विचारून बघा ना,
तो करू शकतो तुम्हाला मदत. अहो तुम्ही आत्ताच म्हणालात ना कोणावर अवलंबून राहू नका. आम्ही काय तुम्हाला परके आहोत का? हो, एकदा विचारा ना त्याला, तो देईलच पैसे. हवं तर तुम्ही नंतर परत करून टाका. हे बघा ताई, मिलिंदचा आणि माझा डिवोर्स झालेला असला तरी देशमुखांसाठी आम्ही तुमचे व्याही आहोत की नाही. तुमच्या भल्यासाठीच सांगतेय मी. जर पैसे कमी पडत असतील ना तर हक्काने मिलिंदकडे मागा. हवं तर हे आपल्यातच राहील, मी कुणालाही सांगणार नाही. तुम्ही काळजीच करू नका. हो, किती चांगले आहात हो तुम्ही. नाहीतर रक्ताची नाती इथे वेळ प्रसंगी पाठ फिरवायला लागली आहेत आणि अशा वेळी कळतं कोण आपलं आणि कोण परकं ते. तुम्ही म्हणलात तेच खूप झालं बघा. तुम्ही नका काळजी करू. अहो अदितीच्या डॅडकडे आम्हाला पैसे नाही मागावे लागणार. माझा सुहास तशी वेळच येऊ देणार नाही. तुझा तुझ्या मुलावर विश्वास असला ना तरी त्याला माहितीये त्याला हा खर्च झेपणार नाही. तू नाही पण तो नक्कीच येईल मिलिंदकडे. ताई, मी येते. हा, मला इतरही बरीच कामं आहेत. तो सध्या आपण मार्केटिंग थांबवायला हवं आणि पॅकेजिंगवर भर द्यायला हवं. हो, तर हे मशीन उद्या पोहोचेल, पण यासाठी लागणारी अमाऊंट जर आपल्या हातात उद्या नाही आली तर मशीन येऊन नुसतंच पडेल. मशीन ऑपरेट होणार नाही, कामगार नसतील, सगळं गोंधळ होईल. पण आपल्या टेलिफिल्म्समुळे जे फायनान्सर्स इम्प्रेस झालेत त्यांना मी मेल केलाय. पण ते तयार आहेत का? हो, त्यातले काही तर अमाऊंट द्यायला सुद्धा तयार आहेत. हो, दॅट्स ग्रेट. पण एक प्रॉब्लेम आहे. काय? क्या शॉर्ट नोटीसवर आहे हे सगळं, तर ते फॉर्मली सांगत नाहीयेत. ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलतो. त्याने हवं तर रिक्वेस्टही करतो आणि एक प्रेझेंटेशनही पाठवतो. ओके. माझी गुड गर्ल. येस. हे यावेळी कशाला धावतेस? पडली असती आता तर. तिला का ओरडताय? ओरडत नाहीये मी. काय झालंय? काय नाही. मग अचानक घरी का आलात? बरं नाहीये का तुला? काही नाही झालंय, ठणठणीत आहे मी. एक दिवस लवकर घरी आलो तर काय बिघडलं का? यांना काय झालं? नाही, काही नाही. ते काल ताई काकीनी नमाच्या लग्नाची जबाबदारी दिली ना, त्याचं टेन्शन घेतलंय त्यांनी. पैशांची सोय करतोय. मग झाली का पैशाची व्यवस्था? नाही अजून, पण होईल. याबद्दल जाऊबाईंशी बोलायलाच हवं. काय ग, काय झालं? काही नाही. चल चल बेटा. हो नाही, पप्पा नाही रागवणार आता. हा, एक नामदेवची किटली आहे, ही नारायणची 2, आणि ही चौथी कोणाची किटली आहे? अहो हे एकदा बघा ना. आता मला वेळ नाहीये, मी कामात आहे, नंतर बघेन. अहो मी बाणपणाची लिस्ट केलीये, तुम्ही एकदा वाचा. जर काही कमी जास्त असेल तर तसे बदल करेन मी त्यात. ते करूतून हातात पैसे आले का? नाही. ठीक आहे, मग ते आले की बघू. बापू अक्का, अरे तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. मला नमूच्या लग्नाची काळजी नाही रे, ते तर होईलच. मग काय प्रॉब्लेम आहे? अरे घर एकत्र नसताना
मग कसं कार्य होईल? आणि तेही माझ्या मुलीचं. युवराज, तुला सगळे पॉइंट्स क्लिअर आहेत? हो, मी त्यांनाही एकदा एक्सप्लेन करतो. चालेल, गुड. अदिती मॅडम, अर्चना मॅडम आल्यात. जाऊ बाई. बरं ठीक आहे, पाठवा त्यांना. ओके ओके. मला सुद्धा काहीच कल्पना नाहीये. बघूया काय म्हणतात. जाऊ बाई, काय झालं? काही काम होतं का? हो, ते नमा, युवराज, आम्ही बाहेर जातो. उगाच तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको. नाही नाही, तुम्ही थांबा, आम्ही बाहेर जातो. नाही नाही, आम्ही जातो ना. जाऊ बाई. हो, तुम्ही थांबा, आम्ही आलोच. चल ना. जाऊ बाई, काय झालंय? आणि नमा आणि युवराज समोर न बोलता येण्यासारखं काय होतं एवढं? जाऊबाई, मला ना खूप टेन्शन आलंय हो. अहो, पण कसलं? आज हे कॉलेजलाच गेले नाही हो. मला शंका येते. म्हणजे बघा ना, आज यांचा डब्बा तसाच होता बॅगमध्ये. येताना सिद्धू भाऊजी यांना दुपारी घेऊन आले आणि आले आले आधी मीरावर आणि नंतर माझ्यावर पण ओरडले हो. काहीतरी गडबड आहे नक्कीच. हे सगळं कधीपासून होतं? आणि काल सासूबाईंनी नमाच्या लग्नासाठी पैशाची व्यवस्था करायला सांगितली ना, तेव्हापासूनच बहुतेक काहीतरी बिनसले हो त्यांचं. जाऊबाई, पण सुहास भाऊजींकडेच तिजोरीची चावी आहे ना, म्हणून ताई काकींनी त्यांना सांगितलं. आता सुहास भाऊजींना तिजोरीतून पैसे काढायचे आणि ते ताई काकी आणि बापू काकांसमोर ठेवायचे. तेच तर कळत नाहीये ना, त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? जाऊबाई, काय झालं? तुम्ही कसला विचार करताय? असं टेन्शन तेव्हाच येऊ शकतं जेव्हा तिजोरीत पुरेसे पैसे नसतील. खरंच जर असं असेल तर मग कसं मॅनेज करायचं हो? मला तर हे ऐकूनच अजून भीती वाटायला लागलीये. जाऊबाई, नका टेन्शन घेऊ. आपण पण उगाच माहित नसताना उगाच कशाला ना तर्क लावायचा. यांनी जुगारात वगैरे तर पैसे नाही उधळले ना? जाऊबाई, अहो काय बोलताय? थांबा तुम्ही. हे घ्या, पाणी प्या. आणि असे वेडेवाकडे विचार करू नका तुम्ही. सुहास भाऊजी असं काहीच करणार नाही. आणि सुहास भाऊजीच काय, देशमुखांच्या घरातलं कोणीच असं काही करणार नाही. तुम्ही पाणी प्या आणि शांत व्हा जरा. पण काहीतरी नक्कीच झालंय. आई, अगं मला भाजी वाढ ना. हो. सुहास, पैसे आणलेस? आत्ताच हवेत का पैसे? देतो ना उद्या पैसे. काय घाई आहे? काय सतत पैसे 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 चालवलंय? अरे, तिजोरी उघडून त्यातले पैसे दिलेस तर कामांना सुरुवात होईल ना. मंडप, जागा, कॅटरर, डेकोरेटर, फोटोग्राफर यांना बुकिंग अमाऊंट द्यावी लागते ना. आज युवराजच्या आईने नमासाठी अंगठीची डिझाईन पाठवली. आपण त्यांच्यापेक्षा मागे नको राहायला. युवराजसाठी पण ताबडतोब अंगठी करावी लागेल. देतो उद्या पैसे. अरे, अहो, घ्या लेकावरचा विश्वास. कठीण आहे. बापू काका, ताई काकी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी स्वतः त्याच्यासोबत बँकेत जाईन. अकाउंट एफडी सगळं चेक करून घे. आणि हो, तिजोरीत किती पैसे आहेत हे सुद्धा सोबत आम्ही चेक करू. हो. सेड उद्या सुहास भाऊजींसोबत बँकेत जाईल, तेव्हा खरं खोटं काय ते समजेल.